तुझं नाव काय? सिरियल पलटमल. राहुरीतच राहतो? हो, राहुरीतच. बरं, तू आमच्याकडे कुठल्या ट्रीटमेंटसाठी आला होता? चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल झाले होते, पिंपलचे डाग पडले होते. हां. पूर्णपणे चेहरा खराब झाला होता. त्यामुळे मी इथं आलो होतो. मला तुमचं क्लिनिकचं नाव समजलं. बरं. आणि तुला आपण म्हणजे किती दिवस झाले तू ट्रीटमेंट चालू केलेली? मला 12 ते 13 दिवस झालेत आज. बरं, तुला फरक कसा आहे? आता खूप कमी असे पिंपल झाले, डाग पण कमी झाले, हां. चेहरा पण उजळायला लागला आहे. हां. म्हणजे भरपूर असा रिझल्ट भेटला आहे आता. छान रिझल्ट मिळाला, कारण तुझ्या आता पिंपल्स पण ऑलमोस्ट बंद झाले यायचे. पूर्ण बंद झाले. आणि आला त्यावेळेस खूप डाग होते, खूप डाग होते. ते डाग पण पूर्ण कमी झाले आहेत. कव्हर झाले. आणि चेहऱ्याला थोडा ग्लो यायला लागला आहे. हॅपी आहेस तू? हो. छान वाटतंय. हो. म्हणजे आता कॉन्फिडन्स यायला लागला, कारण तू मागच्या वेळेला आला होता त्यावेळेस तुझा कॉन्फिडन्स अगदी कमी झालेला होता, वैतागलेला होतास. आणि तू इथून मागे किती ट्रीटमेंट घेतल्या? भरपूर सारे घेतलेत, 5 ते 6 वेळा घेतलेत. बरं, रिझल्ट काही येत काहीच नव्हता? नाही. पिंपल्स वगैरे काहीच कमी होत काहीच नव्हते? काहीच नाही. नाही, आता छान आलाय. आणि आणखी साधारणपणे 1 महिन्यात तुझा फेस अगदी क्लीन होऊन जाईल. आपण तुला केमिकल पिलिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर आयुर्वेद ट्रीटमेंट चालू केली होती, बरोबर आहे? हो. अगदी सगळं रेग्युलर घेतोय तू, डाएट बाकी सगळं? सगळं रेग्युलर मेडिसिन. छान आहे, हॅपी आहेस? हो. नाही, आणखी 1 महिन्यामध्ये आपण म्हणजे खूप पुष्कळ अगदी तुझा चेहरा पूर्ण क्लीन झालेला असेल. आणि आपण जी ट्रीटमेंट करणार आहोत ही कायमस्वरूपीसाठी करणार आहोत. तुला तात्पुरता रिझल्ट नाही द्यायचा आहे, आम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा लाँग टर्मसाठी रिझल्ट द्यायचा आहे. त्याच्यामुळं तू अगदी मॉडर्माच्या बेसवर बिनधास्त होऊन जा, तुला छान होईल तुझा चेहरा. ओके. आम्ही या पेशंटला सुरुवातीला केमिकल पिलिंग केलं आणि लाँग टर्मसाठी आता आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू केलेली आहे. सुरुवातीचा आमचा जो उद्देश आहे की पेशंटला फक्त तात्पुरतं बरं नाही करायचं, तर आम्हाला प्रत्येक पेशंटला परमनंट रिझल्ट द्यायचा आहे. पेशंटच्या चेहऱ्यावरचं हसू हेच आमचा उद्देश आहे. थँक्यू.